वारी म्हणजे स्त्रीचा सार्वजनिक जीवनातला प्रवेश. ज्ञानोबा माऊली, तुकोबा महाराज, चोखोबा, सोयरा, बहिणा ही आपली सांस्कृतिक मुळं आहेत. ही पाळमुळं आपली घट्ट असली पाहिजे. वारी ही शरीराने आपण चालतच असतो, पण वारी शरीरात वाटचाल करताना दिसते आपल्याला, पण वारी मनामध्ये पण घडत असते. आणि म्हणून वारी ही शरीर मनाने चाललेला विठ्ठलाशी संवाद आहे. वारी हाही सांस्कृतिक उपक्रम आहे. 13व्या शतकातली आपण असं म्हणतो की ते नेटवर्किंग आहे. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर तो सोशल मीडिया आहे. चोखोबांचा एक खूप छान अभंग आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. वारी लाभाविन प्रीती करायला शिकते. वा 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 वा. त्यामुळे वारी हे काउन्सिलिंग तर आहेच, ही वारी माणसाचं माणूस पण जागवणारी वारी. नमस्कार, मी ऋतुजा फुलकर, सखी मंथनच्या मंचावरती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. रसिका हो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडामोडीतली सगळ्यात मोठी घडामोड असते ती म्हणजे आपली पंढरीची वारी. या पुण्याच्या सुंदरशा पावनभूमीतून तुकारामांची, ज्ञानेश्वर माऊलींची वारी निघते पांडुरंगाच्या भेटीला. 700 वर्षांची परंपरा या वारीला आहे. आणि या वारीत स्त्री, पुरुष, लहान मुलं सगळे अत्यंत आनंदानं सहभागी होतात. या संपूर्ण वारीमध्ये स्त्रीचं स्थान काय आहे हे समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. या सगळ्या प्रवासात स्त्री कशी भूमिका निभावते आहे हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी संत साहित्याच्या अभ्यासक असलेल्या आणि फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी विषयातील प्रोफेसर आणि विभाग प्रमुख असलेल्या, मला अतिशय आनंदानं सांगावंसं वाटतं, माझ्या मॅडम प्राध्यापिका रुपाली शिंदे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अत्यंत आनंदाने मी तुमचं स्वागत करते मॅडम. खूप आनंद होतोय आज तुम्ही संवाद साधायला आलेले आहात आणि कुठेतरी त्या आठवणींची धूळपाटी घेऊन मी आज तुमच्यासमोर बसलेले आहे. पुन्हा एकदा आपला वर्ग सुरू करूया आणि संत साहित्यावरती जसं आपण वर्गात बोलत होतो त्याच संतांच्या वारीला आज पुन्हा एकदा तुमच्या सोबतीनं जायची इच्छा आहे. या सगळ्या प्रवासाकडे बघताना, वारीच्या प्रवासाकडे बघताना मुख्यतः त्यात स्त्रीचं स्थान तुम्हाला कसं दिसतं या प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात. वारीची ही जी परंपरा आहे पंढरपूरला दिंड्या घेऊन जाण्याची, ती 700 वर्ष आहे हे तर आपण म्हणतोच, पण दिंडी घेऊन जाणं ही वारकरी संप्रदायाच्या, मला असं वाटतं की ही पालख्या सुरू केल्या त्या तुकोबांचे पुत्र नारायण महाराजांनी सुरू केल्या. पण त्याही आधी संप्रदायामध्ये खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळ मृदुंगासह अभंग गात नामस्मरण करत वाटचाल करायची, ही परंपरा त्याहून अधिक जुनी आहे. वारी ही जी आहे ही वारी सारख्या इतर ही एक धार्मिक परंपरा आहे का, तर निश्चित आहे. आपल्याकडे देवाला प्रदक्षिणा घालणं किंवा आपण नर्मदा परिक्रमाची पण अलीकडे बरीच चर्चा ऐकतोय, तर या वारीमध्ये, प्रदक्षिणेमध्ये, परिक्रमेमध्ये असतं काय, तर देवाचा सहवास उपभोगणं आहे, त्या सहवासाचा आनंद लुटणं आहे. वारीमध्ये होतं काय, वारीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबाराय या दोघांच्या पालख्यांमध्ये त्या दोघांच्या पादुका आहेत आणि त्या पादुका घेऊन पालखीतून जाणं म्हणजे काय, तर आपल्याकडे पालखीतून जाणं हे सन्मानाचं समजलं जातं. आणि म्हणून या पादुका म्हणजे काय, तर प्रत्येक वारकऱ्याची अशी श्रद्धा असते की ज्ञानोबा माऊली आणि तुकोबाराय आपल्या बरोबर चालतायत आणि आपण त्यांना बरोबर घेऊन ही वारी करतो. वारी करायची कशासाठी, तर वारी ही विठ्ठलाकडे जाऊन पंढरपूरला जायचं कशासाठी, मोक्ष मागण्यासाठी का, माझा कुठला आर्थिक भौतिक लाभ मिळवण्यासाठी मी वारी करतो का, तर नाही. पांडुरंगाकडे जाऊन प्रेम मागण्यासाठी प्रत्येक वारकरी हा भेटायला जातो विठोबाला. आणि तो विठू जो आहे तो वाट बघत असतो
जशी आई आपल्या मुलाची वाट बघते तसा तो दोन्ही हात पसरून ती प्रेमाचं आलिंगन देण्यासाठी या सगळ्यांची वाट बघत असतो. वा. आणि त्या वारीमध्ये नामस्मरण करणं म्हणजे पुन्हा त्याच्या सहवासाचा, त्याच्या सानिध्याचाच अनुभव घेणं आहे. हा. आणि इतर संसाराचे व्याप्त्या विसरून केवळ ईश्वर भक्तीमध्ये रमणे. आणि हा वारी म्हणजे काय आहे? हा वारी म्हणजे भक्तीचा उत्सव आहे. वा वा. आणि आजच्या भाषेत बोलायचं झालं तर हा भक्तीचा आनंद उत्सव आहे. आणि त्या आनंद उत्सवाला नुसता आनंद उत्सव मग ते सेलिब्रेशन होईल, हा. पण इथं तो ईश्वराचं सानिध्य अधिष्ठान आहे. अभंगाची टाळ मृदुंगाची साथ आहे. वा. म्हणजे वारीमध्ये शब्दब्रह्म आहे, वा. नादब्रह्म आहे आणि परब्रह्मही आहे. वा वा. तर या तीनही ब्रह्मासह चालत आपण ब्रह्मरूप होणं म्हणजे वारी आहे. वा वा. आणि ही ब्रह्मरूप होण्याची परंपरा जी आहे ती वारकरी संप्रदायामध्ये. मग हे ब्रह्मरूप होणं परिक्रमेमध्ये पण आहे, पण समूहाने येणं. माझा आनंद हा माझ्यापुरता मर्यादित ठेवायचाच नाहीये. मला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांच्या सह आनंद लुटायचा आहे. त्यामुळं हे परब्रह्माला अनुभवणं हे व्यक्तिगत न राहता ते समूहाचं होतं, समाजाचं होतं. आणि या आनंदापासून कोणी वंचित राहणार नाही याचा विचार केला जातो. वा वा. आणि म्हणून वारीमध्ये अबाल वृद्ध सहभागी होतात, तसंच स्त्रिया सुद्धा सहभागी होतात. वा. आज वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या किती आहे? तर ती 13 लाखाच्या घरात आहे. बर. आणि स्त्रियांची त्याच्यामध्ये किती, स्त्रियांचा सहभाग किती आहे? तो 5% स्त्रिया आहेत. बर. त्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडून 18 ते 21 दिवस समाजाशी एकरूप होत आपलं व्यक्तिगत कुटुंब याच्या पलीकडे जाऊन एक व्यापक होण्याची जी परंपरा आहे किंवा हा जो अनुभव आहे हा वारीमध्ये प्रत्येक स्त्री घेते. आणि माझ्या दृष्टीनं असं म्हणजे मी आज 21व्या शतकात आपण त्या वारीचा आणि स्त्रीचा विचार करताना तो कसा केला पाहिजे किंवा कसा होतो, तर मला असं वाटतं की वारी म्हणजे स्त्रीचा सार्वजनिक जीवनातला प्रवेश आहे. वा वा. समाजाशी संवाद साधण्याचं साधन माध्यम म्हणजे वारी आहे. आणि स्त्रीला स्वतंत्रपणे, मुक्तपणे, परंतु समाजाशी एकरूप होऊन समाजासह वाटचाल करणं. आणि स्वतः म्हणजे आज आपण स्पेसच्या गप्पा करतो, माझी स्पेस. मला असं वाटतं की वारीमधली प्रत्येक स्त्री तिच्या मनातला अवकाश, मनातलं स्वातंत्र्य हेही अनुभवते. आणि समाजामध्ये, समूहामध्ये येत असताना, समूहाशी एकरूप होत असताना तिची व्यक्तिगत आणि सामाजिक स्पेस, तिचा व्यक्तिगत आणि सामाजिक अवकाश जपण्याची समृद्ध परंपरा म्हणजे वारी. वा वा. त्यामुळे वारी हा जो महाराष्ट्रातला किंवा मला असं वाटतं की भारतातला एकमेव असा सांस्कृतिक उपक्रम आहे, सांस्कृतिक परंपरा आहे की ज्यामध्ये स्त्रिया निर्भयपणे समाजाशी एकरूप होतात. वा. किती वेगळ्या दृष्टिकोनातनं तुम्ही वारी आमच्या समोर उभी केलीत. तर आजपर्यंत यातली स्त्री कशी चालत आली आहे तिची काही तुम्हाला पूर्वपीठिका सांगता येईल का? आता वारकरी संप्रदायाचा विचार केला, संप्रदायाच्या, कारण तो संप्रदायाचाच भाग आहे. बरोबर. तर नामदेव महाराजांनी, मुळात ज्ञानेश्वर माऊलींनी स्त्रिया आणि तळागाळातला जो स्तर आहे, जो भक्ती ज्ञानापासून वंचित राहिलेला आहे, त्यांना वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट करून घेतलं. वारकरी संप्रदायाची चौकट व्यापक केली आणि ती समतेवर आधारित असली पाहिजे अशी तत्वज्ञानाची मांडणी केली. आणि ही जी तत्वज्ञानाची मांडणी आहे तिचा प्रसार करण्याचं काम
नामदेव महाराजांनी केलं. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन आहे, पुन्हा समाजाशी संवाद आहे. अभंग रचना आहे, तो समाजाशी संवाद आहे. आणि वारी हाही सांस्कृतिक उपक्रम आहे. ती 13व्या शतकातली आपण असं म्हणतो की ती नेटवर्किंग आहे. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर तो सोशल मीडिया आहे संप्रदाय. नेटवर्किंग काय ते. आणि म्हणून हे प्रसाराचं माध्यम आहे. बरोबर. आणि या प्रसाराच्या माध्यमामध्ये मग स्त्रिया आपल्याला दिसतात ना वारीमध्ये. त्या काय दिसतात तर त्या तुळशी वृंदावन घेऊन डोक्यावर बरोबर चालतायत. आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसेल की काही स्त्रिया ज्या आहेत त्या डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन चालतात. पाण्याचे टँकर वगैरे आत्ता आले, पण पूर्वी वारीमध्ये वाटचाल करत असताना तहान लागते, कदाचित वाटचालीमध्ये कोणाला तरी त्रास होतो, तर त्यावेळी पटकन पाणी उपलब्ध करून देणं हे काम स्त्रिया करायच्या. आणि मला असं वाटतं की बाईचं आणि पाण्याचं आणि मातीचं नातं हे आदिम आहे. आणि ही जी वारकरी संप्रदायाने हा काही पाणी देणं, घरी आलेली घरातली माऊली सुद्धा पाणी विचारत असते आणि पाणी देतच असते. पण मग त्याचा वारीशी संबंध काय आहे? तर मला असं वाटतं की स्त्री ही जीवनदायिनी असते, जगाची पोषण करती असते. मला असं वाटतं की तो स्त्रीच्या डोक्यावर पाणी वाहून नेण्याचं आणि पाणी देण्याचं काम जे आहे हे पोषणकर्त्या स्त्रीचंच प्रातिनिधिक स्वरूप असं आदिरूप आहे. आदिरूप आहे. 700 वर्ष आपण मागे जातो तेव्हा निसर्ग, पाणी आणि माती जसं आपलं भरण पोषण करते तसं वारीतली स्त्री सुद्धा भरण पोषण करत असते. ती जगा आणि जगू द्या हा संदेश त्या तिच्या कामातून देत असते. ती काही जाणीवपूर्वक मुद्दाम काही करत असते अशातला भाग नाही. आणि मग त्यामुळे ही संप्रदायातली वारीची सांप्रदायिक एक वाटचाल आहे आणि तिची रचना आहे. त्यामध्ये स्त्रिया हे काम करत असतात. त्यामुळं हा वारीतला सांप्रदायिक स्त्रीचा जबाबदार भूमिकेतून असलेला सहभाग जो आहे तो हा आहे. पण तो केवळ हाच नाहीये. तर मला वारीला जायचंय हे खेड्यातली साधी बाई ठरवते, तो तिनं घेतलेला निर्णय असतो. आणि मला असं वाटतं की निर्णय अधिकार सुद्धा तिला या माध्यमातून वारी हे समाजामध्ये मला आता घराचा उंबरठा ओलांडून माझं जग मोठं करायचं, नव्हे गावाची वेस सुद्धा ओलांडून ती जाते आहे. त्यामुळे हे तिचं निर्णय स्वातंत्र्य आहे, डिसिजन मेकिंग आहे. आणि तो तिनं संप्रदायाच्या एक सामाजिक सांस्कृतिक चौकटीमध्ये घेतलेला हा निर्णय आहे. ते ती ठरवते की मी आता 18 ते 21 दिवस घरामध्ये नसणार आहे. घरातलं मीठ मिरची खाणं पिणं झाडणं पुसणं हे सगळं याची ती व्यवस्था नक्की लावत असेल. पण ह्या आपल्या मर्यादित छोट्या संसाराच्या कक्षा ओलांडून मी त्या भक्तीच्या संसाराची सहयात्री होणार आहे हा निर्णय स्त्री घेते. आणि म्हणून मला असं वाटतं की वारीला जायचं किंवा वारीला जायचं नाही या दोन्ही प्रकारचं स्वातंत्र्य निर्भयपणे स्त्री घेऊ शकते. त्याची सुरुवात म्हणजे वारी आहे. इतर भक्ती संप्रदायामध्ये स्त्रीला हा अवकाश मिळालेला नाही. कारण तो रामनवमीचा उत्सव असेल तो एका दिवसाचा आहे, तो मर्यादित आहे. इथं सलग 18 ते 21 दिवस आपलं गाव, आपली माणसं हे सगळेच मायापाश मागे सोडून बरोबर एका मैल चालत जाऊन म्हणजे तिथं तिचा शारीरिक कस तो लागणार आहे, मनाचा कस लागणार आहे. आणि तिचं मन जे आहे ते मन संसारातून तिला स्वतःला मुक्त करायचंय. आणि म्हणून मला असं वाटतं की हा स्त्रीने मुक्त होण्याचा केलेला विचार, घेतलेला निर्णय म्हणजे वारी. आणि म्हणून वारीतली स्त्री ही स्त्री मुक्तीचं
गाणं गाणारी स्त्री असते. वा वा वा, किती सुंदर आयाम दिलात तुम्ही या सगळ्या विषयाला. हे बघताना ही मला प्रत्येक घरातली ही स्त्री दिसते, किंवा आपण शेतकरी घरातली म्हणूयात, कारण आपली संस्कृतीच शेतीवरती आधारलेली आहे आणि त्यामुळे ही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातली मला मायमाऊली दिसली. पण यांच्यामधनं सुद्धा काही जणी खूप चमकल्या, ज्यांना आपण संत म्हणतो आणि त्यांनी स्वतःचं विशेष स्थान निर्माण केलं. तर अशा मुख्यत्वे दिसणाऱ्यांना एक तुम्ही प्रकाश टाकत जाल का? आता आपण जे म्हणतो की वारी, मगाशी आपण बोलत होतो की वारीला न जाण्याचा निर्णय, तुकोबांचा एक खूप छान अभंग आहे. आवा चालली पंढरपुरा आणि वेशीपासून येते घर. आवा म्हणजे स्त्री, घरामधली एक साधी बाई आहे, स्त्री आहे. ती असं ठरवतं की यावर्षी मी वारी नक्की करणार, मी पंढरपूरला जाणार. आणि ती सुनेला खूप आज्ञा करायला करून जाते, सूचना करून आणि ती इतकं तिचं मन गुंतलेलं आहे. तेच आपल्याला त्या सबंध अभंगातून दिसतं की दारामध्ये कुणीतरी भिक्षा मागायला येईल तर त्याला असं म्हणजे त्याला हे पीठ दे, इतकं दे, सांडू नको, मांडू नको. आणि शेवटी त्या अभंगामध्ये ती म्हणते की मी नाही जात, कारण माझं पंढरपूर हेच आहे. हे जे समजणं आहे, ही जी म्हणजे आपण एक निर्णय घेतो आणि तो निर्णय घेताना हे माझं पंढरपूर नाहीये, माझं घर हेच माझं पंढरपूर आहे आणि इथंच मी रमले, हे समजणं. हा जो प्रवास आहे ना, ही वारी ही शरीराने आपण चालतच असतो, पण वारी शरीरात वाटचाल करताना दिसते आपल्याला, पण वारी मनामध्ये पण घडत असते. आणि म्हणून वारी ही शरीर मनाने चाललेला विठ्ठलाशी संवाद आहे. आणि आता आपल्याला असं दिसेल की आपण अगदी सुरुवातीला म्हटलो की वारी कशासाठी करायची, तर विठ्ठलाकडे प्रेम मागण्यासाठी ती करायची. विठ्ठल वाट बघतोय म्हणून करायची, त्याला भेटायला जायचं आणि त्या वाटचालीचा आनंद लुटायचा. आणि तो लुटत असताना तो सगळ्यांना घेऊन लुटायचा. तो माझं एक वैयक्तिक, मुळात वारी ही काय आहे, वारी हे ते लोकगंगेमध्ये माझं मी पण विसर्जित करणं आहे. त्यामुळं तिथं व्यक्तिगत मी कुणी राहतच नाही, मी माऊलीच होते. सगळ्या माऊली असतात. बरोबर. आणि म्हणजे रंगनाथ पठारे तर असं म्हणतात की जिथं वारकरी आहे तिथपर्यंत महाराष्ट्र आहे. म्हणजे तो भोपाळला वारकरी असेल तर तो तिथं वारकरी आहे, तिथं महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख म्हणजे ही वारी आहे. म्हणजे ही मराठी माणसाची ओळख असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आता हे जर पाहिलं आपण, वारकरी संप्रदायातल्या सगळ्याच संतांनी पंढरपूरवर सुद्धा अभंग रचना केलेली आहे आणि त्या विठ्ठलाशी असलेलं नातं. मुळात वारकरी संप्रदायाचे सगळे ग्रंथ आणि विशेषतः अभंग रचना, ही सगळी अभंग रचना म्हणजे काय आहे, तर तो आपल्या दैवताशी चाललेला अखंड संवाद आहे. आणि म्हणून अभंग हा अखंड सातत्याने करण्याचा संवाद आहे. मग अभंगच का, अभंग रचनेला इतकं महत्व का वारकरी संप्रदायामध्ये? आता पुन्हा यातली गोष्ट कशी आहे की आपण सगळे एकमेकांशी बोलत असतो, एकमेकांशी बोलून आपण आपलं नातं जोडत असतो. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींना जे या भक्तिज्ञानापासून वंचित राहिलेला जो घटक आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्मातल्या स्त्रिया येतात आणि तळागाळातला स्तर येतो. आता याला संस्कृत भाषेचं ज्ञान घेण्याची परंपरेनं त्यांना बंदी घातलेली आहे. त्यामुळे हे संस्कृत भाषेपासून वंचित आहे. आपले सगळे वेद उपनिषद आहेत ती संस्कृत भाषेतली आहेत. त्यामुळे वेद उपनिषद वाचणं हा संदर्भच येत नाही, संबंधच येत नाही. मग यांना भक्तिज्ञानाचा अधिकार आहे आणि यांना समजेल, त्याला पुरावा काय आहे? कशाच्या आधारे समजणार की हजारो वर्ष ज्याला हे अध्यात्म परमार्थ ज्ञान हे ठाऊकच नाहीये, असा एक स्तर त्या मुख्य प्रवाहात येतो. त्याला येण्यासाठी आणि त्याला तो विश्वास निर्माण होणं, हे कशाच्या आधारावर, काय त्याची कुवत, काय त्याची क्षमता, काय त्याची गुणवत्ता, काय हा प्रश्न आहेच ना, सगळ्या काळामध्ये आहे. तो ज्ञानेश्वर माऊलींनी ज्याला भाषा व्यवहार करता येतो, ज्याला बोलता येतं,
ज्याला बोलण्यात समजतं हम्म. आणि व्यक्त होता येतं, हम्म. त्याला भक्ती व्यवहार हा साध्यच आहे. हम्म. आणि म्हणून संवादातून विठ्ठल भक्ती हे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. विठ्ठल भक्ती नाहीये ती, हा. कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद, होय. आणि त्या संवाद तत्वावर त्यांनी भर दिला. हम्म. आणि त्या संवाद तत्वाचा विस्तार म्हणजे नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग रचना करण्याचा केलेला जो पण आहे, पण आहे. आणि ती परंपरा आहे, म्हणजे बरोबर. तो निश्चय आहे म्हणूयात. निश्चय, पण हा. म्हणण्यापेक्षा आपण निश्चय म्हणूयात. आणि तो जो निश्चय आहे तो अपुरा राहिला. आणि मग तुकाराम नामदेव महाराजांनी- महाराजांनी तुकोबांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की ही माझी प्रतिज्ञा तू पूर्ण कर. पण ती करत असताना नामदेव महाराज असं म्हटले की तू शतकोटी अभंग रचण्याचं काम करायचंच आहे, पण वाऊगे अक्षर बोलू नये. वा. तुला शतकोटी आकडा पूर्ण करायचा म्हणून तू काहीही बडबडत बसशील तर ते नाही करायचं. ते जबाबदारीनं करायचं काम आहे. आणि म्हणून वाऊगे अक्षर बोलू नये. वा. तर मग ही जी पंढरपूरची म्हणजे विठ्ठल, हम्म. पंढरपूर हे काय आहे हम्म. तर स्वर्गापेक्षाही ज्याचा मोह हा. त्या सगळ्या नादब्रह्माशी एकरूप आणि हम्म. भक्तीचा आस्वाद घ्यायचा हा जो आनंद आहे, हम्म. हा ईश्वराला असं वाटतं, हम्म. विठ्ठलाला असं वाटतं की अरे हा आनंद मला का घेता येत नाही. हम्म. आणि म्हणून तो वेगळ्या रूपात येऊन वारीमध्ये नाचतो, गातो वा. आणि तो आनंद लुटतो. हम्म. आणि तो कीर्तनामध्ये सहभागी होतो. म्हणजे जनाबाईंच्या अभंगामध्ये असं आहे हम्म. की म्हणजे कीर्तन चाललेलं आहे, कीर्तन रंगात आलेलं आहे, हम्म. आणि देव विठ्ठल तिथं प्रकट झाला आणि तोही अभंग म्हणायला लागला आणि विठ्ठलाचा आवाज जनीनं बरोबर ओळखला. वा. हा. आता हा जो भाग आहे ना, हम्म. की म्हणजे आपल्याला असं दिसतं की जी बाई तळातून आलेली आहे, अस्पृश्य समाजातून आलेली आहे, ती विठ्ठल भक्त झालेली आहे. ती विठ्ठल भक्त आहे की नाही हम्म. याची परीक्षा झालीच पदक चोरीच्या आरोपावरून. बरं. पण तिचा अधिकार किती मोठा आहे खरंय. तर ती कीर्तनामध्ये जबाबदारीने सहभागी होते. आणि नुसती सहभागी नाही होत, हम्म. तिला कळतं आलाय इथे विठ्ठल, पांडुरंगाला ओळखलं हा, तिनं. हा. तो भक्ती ज्ञानाचा अधिकार. बरं. तर असं आपल्याला दिसतं. स्त्री दिसते. अशी पण स्त्री अशा दिसते. आणखीन कोणत्या दिसतात तुम्हाला मुख्यतः? एक काय झालंय सांगू का, की जसं आपण सुरुवातीला म्हणालो की हा स्त्रीचा सार्वजनिक जीवनातला प्रवेश आहे. हम्म. असं झालेलं आहे की आपल्याला जनाबाई माहिती असतात, हम्म. परंतु नामदेवांची पुतणी जी आहे हम्म. नागरी, बर. ही विठ्ठल भक्त, बर. विठ्ठल भक्ती वेडच म्हणजे. हम्म. हा. आणि ती लग्न करून गेली, हम्म. त्या घरामध्ये तिची विठ्ठल भक्ती म्हणजे काहीतरी वेडेपणा आहे असं समजलं गेलं. हम्म. आणि ती वेडी झालेली आहे. आणि ती मात्र बालपणापासूनच भक्ती करत होती, त्यामुळे ती त्यात रमलेली होती. हम्म. आणि मग ती विठ्ठल भक्ती तिला वारीला जाता आलं नाही, तिला संघर्ष करावा लागलाय, हम्म. सखूला संघर्ष करावा लागलाय, बरोबर. कानोपात्रेला संघर्ष करावा लागलाय. हम्म. आणि सोयराबाई असतील, निर्मळाबाई. निर्मळाबाई असतील, चोखोबाच्या कुटुंबातल्या, हम्म. त्यानंतर संत भागूबाई आहेत की ज्यांचे 5च अभंग आज आपल्याला उपलब्ध आहे. हम्म. तर या सगळ्या स्त्रियांना तर मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठीच संघर्ष करावा करावा लागलाय. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की वारी म्हणजे काय आहे, तर वारी म्हणजे महाराष्ट्र दर्शन आहे. हम्म. जसं ते स्त्रीचं दर्शन आहे, स्त्री शक्तीचा आविष्कार आहे, हम्म. तसं महाराष्ट्राचं दर्शन आहे. हम्म. आणि मराठी माणूस जो आहे हा संघर्ष करणार आहे, तो लढाऊ वृत्तीचा आहे. हम्म. आणि तो विधायक कामासाठी हम्म. झगडतो, संघर्ष करतो. हम्म. आणि यात स्त्रिया सुद्धा सहभागी आहेत. स्त्रिया सुद्धा तोच संघर्ष करून विधायक काहीतरी निर्माण करणं, हम्म. हे महाराष्ट्र धर्माचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वारीतला प्रत्येक वारकरी हा महाराष्ट्र धर्माचा एक पाईक असतो, तो पुरस्कार करत असतो. आणि त्यामुळे स्त्रिया सुद्धा हम्म. त्या महाराष्ट्र धर्माचा गौरव करत, हम्म. स्मरण करत हम्म.
आणि त्याला व्यापक करत वाटचाल करत. वा, म्हणजे वारीच्या निमित्तानं स्त्री घराचा आणि कुठेतरी तिच्या मनाचा, विचारांचा जे समाजाने दिलेला चौकटीचा उंबरठा आहे तो ती ओलांडते असं म्हणायला हरकत नाही. निर्भय होते. निर्भय होते. वारीनं म्हणजे वारी हा जो सगळा भक्ती मार्ग आहे आपला, वारकरी संप्रदायच म्हणूयात आपण, तर त्याच्यातनं स्त्रीला काही विशेष अधिकार प्राप्त झालेत असं तुम्हाला वाटतं? एक तर मी मगाशी म्हटलं तसं की वारीने तिला, म्हणजे आपण तिची वारी असा जर विचार केला हा. तर वारीने तिला काय दिलं? तिला आपली मर्यादित चौकट, म्हणजे वारीमध्ये, म्हणजे मी पाहिलेलंच दृश्य सांगते की आपल्या इथं डेक्कनवर खंडोजी बाबा चौकात वारकरी मुक्कामाला असतात. त्या काय करतात, म्हणजे किती छोटे छोटे इच्छा असतात की मी त्या डेक्कनच्या त्या पुलाच्या मागे पूरब नावाचं हॉटेल आहे आणि आपल्या हॉटेलमध्ये सगळंच महाग असतं, आणि त्या अशा 4-5 जणी आल्या आणि त्या सगळ्या म्हणल्या की आम्हाला भजी खायची आहे, आणि भजीची ऑर्डर त्यांनी दिली आणि मग त्यांचं लक्ष त्या मेनू कार्डवरच्या किमतीकडे गेलं आणि ती महाग होती. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे इतके पैसे नाहीयेत, आणि मग त्या म्हणल्या चल इथं 20 रुपयाला वगैरे काही भजी मिळत नाहीयेत तर आपण जाऊयात. आणि त्यावेळी मी तिथं चहा पित होते. त्या तिथले मालक आहेत ते नेहमी जात असल्यामुळे मी म्हटलं की ह्या आल्यात आणि यांना परवडत नाहीये, तुम्ही विचारा. आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्याकडे इतके पैसे नाहीयेत, आम्ही नाही हे घेऊ शकत, आम्ही जातो, आम्ही आपला चहा पितो आणि आम्ही निघून जातो, चहा सुद्धा तुमचा महागच आहे, आम्ही जातो. आणि त्या जायला निघाल्या. आणि मग तो त्यावेळी वारकरी हा वारकरी नसतोच, त्या वारकऱ्याची आपण सेवा करतो आणि तो वारकरी म्हणजे विठ्ठलाचं रूपच असतो. आणि त्यामुळे तो जो मालक होता तो म्हणला तुम्ही बसा, तुमच्याकडे काय आहे, किती पैसे तुम्ही देऊ शकता? ते म्हणले 40 रुपये देऊ शकतो. आणि त्या 4 जणींना 40 रुपयामध्ये त्यांनी भरपेट खाऊ घातलं. हा जो भाग आहे ना, हा दिसताना खूप छोटा दिसतो, पण इतक्या छोट्या, म्हणजे 10 रुपयाचं आईस्क्रीम खाण्यातला आनंद हा अजूनही नाही ना स्त्रीला मिळत आहे. तिला तो घेता येतो. तिला हे जे छोटी छोटी तिचे आनंद आहेत आणि मोकळं होणं जे आहे, मुळात हे मोकळं होणं जे आहे ना, तिला इतरांच्या, त्या जेव्हा वारीचा विसावा असतो, जेवण करतात, त्या किती 5-10 रुपयाचं काहीतरी छोटं छोटं घेतात. ते इतक्या छोट्या इच्छा अपेक्षा, स्वतःच्या इच्छा अपेक्षांवर प्रेम करणं आणि त्या पूर्ण करणं, हा आनंदही तिला त्यात मिळतो. आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्या जेव्हा बोलतात तेव्हा कुणाच्या तरी सुनेचं, कुणाच्या तरी लेकराचं, कुणाच्या तरी आजारपणाचं, हे जे आपण संवाद असतो, बोलणं चालणं आहे, हे त्यांचं होतं. आणि मग माझी व्यक्तिगत सुखदुःख असतात, हे माझं दुःख मला छोटं वाटायला लागतं आणि नकळत ते नातं जोडलं जातं. आणि म्हणून पंढरीला जाताना अलीकडे येतो तो रडका माळ येतो, तिथं वारकरी वेगळे होणार असतात आणि ते सगळे रडतात, कारण हा जो बंध निर्माण झाला, एक हा बंध, हा आनंद, आता आपण आपल्या आपल्या मार्गाने जाणार आणि हे सगळं संपणार आहे. तर ही सहिष्णुता, ही सद्भावना, हा सद्भावना निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. दुसऱ्याबद्दल चांगला विचार आणि दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होणं, हे माणसाला जाणीवपूर्वक, संस्कृतीचा सगळा विकास त्याच्यातूनच झालाय, तर त्याला करावा लागतो. तर ही वारी माणसाचं माणूस पण जागवणारी वारी आहे. वा, तुम्ही इतका सुंदर विचार दिलात की आत्ताची पिढी जेव्हा आपण बाहेर बघतो की काउन्सिलर ही एक भूमिका आपल्या आता सगळ्याच जगामध्ये फार महत्त्वपूर्ण काम करते, कारण खरंच गरज आहे आजच्या पिढीला, काउन्सिलरची खूप गरज पडते. पण आपल्या पूर्वजांनी किती सुंदर विचार करून ठेवलाय. आज जेव्हा म्हणजे फक्त स्त्रीच नाही तर पुरुषांच्याही दृष्टीने जरी विचार केला, जो सगळा समाज एकत्र येतो, विचारांची देवघेव होते, मनातल्या छोट्या छोट्या गाठी सोडवल्या जातात, तेव्हा एका पद्धतीचं कॅथर्सिस, विरेचन किती सुंदर होत असेल. आणि सगळ्या वेदना जेव्हा माणूस सोडून देतो, तेव्हा जेव्हा वारीवरून परत येत असेल तेव्हा त्याला एक नवीन जीवनच मिळालं असेल, नाही का? चोखोबांचा एक खूप छान अभंग आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. वारी लाभाविन प्रीती करायला शिकवते. वा 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 वा. त्यामुळे वारी
हे काउन्सिलिंग तर आहेच. म्हणजे सबंध वारकरी संप्रदायाचे अभंग हा. अगदी महाभारतातला तो जो प्रसंग आहे की युद्ध मी माझ्याच आप्तांच्या विरुद्ध मी कसा लढू, हा. म्हणून त्याने अर्जुनाने लढायला नकार दिला आणि श्रीकृष्णांनी त्याला लढण्यासाठी, कर्तव्य करण्यासाठी प्रवृत्त केलं. मला असं वाटतं की तो जगातला पहिला काउन्सिलर असेल. त्यामुळे ते संपूर्ण काउन्सिलिंग तोच विचार पूर्ण वारकरी संप्रदायात पसरलेला दिसतो आणि नकळत म्हणजे यात अगदी तुम्ही आज अक्षरशः अदृश्य जे कप्पे होते याच्यातले त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकलात असं म्हणावंसं वाटतं. आता जेव्हा आपण आत्ताच्या काळाविषयी बोलायला लागलो आहोत तर त्या दृष्टीनं मला वाटतं की हा विचार पुढे कसा जाईल असं तुम्हाला वाटतं? कारण आपलं शहरीकरण वाढतंय आणि वारकरी जे आपण पाहिलेत आजपर्यंत ते गावाकडनं येणारी संख्या सर्वाधिक आहे. तर अशा प्रसंगी ही वारी पुढे कशी चालत राहील? एक काय होतंय सांगू का, वारीचा आणखीन एक जो संदर्भ आहे तो असा आहे की वारी हा संदेश आहे. म्हणजे आपण वारीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम करतोय. हे वारीचं आधुनिक रूपच आहे. म्हणजे बेटी बचाओ बरोबर, बेटी पढाओ हा संदेश आहे, किंवा निर्मल वारी आहे, हाही सामाजिक उपक्रम आहे. आता आपण गेली 2-3 वर्ष वृक्षारोपणाचा संदेश देतोय आणि या वर्षी वारीच्या वाटचालीत झाडं लावायची हा उपक्रम आहे. त्यामुळं वारी म्हणजे काय आहे, तर मला असं वाटतं की वारी म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होणं. म्हणजे सुरुवातीला वारीची सुरुवात जर आपण बघितली तर सुरुवातीला 17-18च पालख्या होत्या आणि आज ती संख्या 150च्या घरात आहे. आणि म्हणजे जसं आपण वारीचा विचार करायला लागतो तर वारी कोणकोणती आहे? साईबाबांची वारी पण आहे, महालक्ष्मीची वारी पण आहे, गजानन महाराजांची वारी पण आहे. मग ह्या यांना वारीमध्ये सहभागी व्हावं असं वाटतं. तर हा जो अध्यात्माचा, भक्ती मार्गाचा, परंपरेचा मुख्य प्रवाह आहे, या मुख्य प्रवाहाशी आपण एकरूप झालं पाहिजे. आणि ही जी ओळख आहे महाराष्ट्राची, मराठी संस्कृतीची, जी एक सामाजिक सांस्कृतिक ओळख आहे, या ओळखीशी माझी नाळ जोडली गेली पाहिजे. आणि ही आपली मुळं आहेत. ज्ञानोबा माऊली, तुकोबा महाराज, चोखोबा, सोयरा, बहिणा ही आपली सांस्कृतिक मुळं आहेत. ही पाळमुळं आपली घट्ट असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रातून वारकरी येतातच, पण गोव्यातून सुद्धा दिंडी निघते. 1300 लोक दिंडी गोव्याहून दिंडीत सहभागी होतात. तर हा जो भाग आहे ना की वारीचं आधुनिक काय आहे, तर आता आपल्याला असं दिसेल की फेसबुक वारी पण आहे. म्हणजे डिजिटल रूप सुद्धा आपण अनुभवतोय. वारी बरोबर IT क्षेत्रातले अनेक तरुण मुलं मुली येत आहेत. तो जो ताण आहे त्या ताणातून मुक्त होणं असेल. बरोबर. आणि मला नेहमी असं वाटतं की वारी म्हणजे काय, वारी म्हणजे सातत्य. आज सायकोलॉजी, मानसशास्त्र असं म्हणतं की एखादी चांगली गोष्ट तुम्ही सातत्याने 21 दिवस एखादी सवय स्वतःला लावून घेतली तर त्या सवयीचं रूपांतर संस्कारात होतं आणि ती मग तुमच्या जगण्याचा एक भाग होतो. बरोबर. तर वारी म्हणजे हा भक्तीचा संस्कार आहे, हा समतेचा संस्कार आहे आणि समाजाशी एकरूप होण्याचा संस्कार आहे. तर हा संस्कार आपण आत्मसात करणं आहे, आपल्यामध्ये मुरवून घेणं आहे आणि तो टिकवून ठेवणं आहे आणि त्याच्यात वाढ करणं आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आपण सगळेच वारीमध्ये जात नाही, पण आपल्याला वारीशी जोडलं जावं असं वाटतं. मग वारीच्या निमित्ताने जसं आपण आता करतोय हा सांस्कृतिक उपक्रम आहे, तर मला असं वाटतं की आपणही हे नामस्मरणच करतोय, वेगळ्या माध्यमातून वेगळ्या स्तरावर करतोय. आणि आपणही आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आबालवृद्धांशी पुन्हा वारीच्या निमित्ताने संवादच साधतोय. त्यामुळे वारीचं माध्यम बदललंय, पण वारीशी असलेली नाळ कायमच आहे. किती छान. आणि त्यामुळे वारीच्या निमित्ताने एक चांगला माहोल ज्याला आपण म्हणतो की तो एक सद्भावनेचा, भक्तिमय असं वातावरण तयार होतं आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण या वारकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. हे वाटणं जे आहे,
प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं सेवा, त्याची चप्पल तुटलेली असेल तर, त्याचे पाय दुखत असतील तर हा. त्यांना आरोग्य सेवा पुरवायची, जेवू खाऊ तर घालायचंच, त्यांना रेनकोट पुरवायचे, त्यांना काय राजगिऱ्याचा लाडू द्यायचा, त्यांना पाणी द्यायचं. हे जे आहे की मला असं वाटतं की हा जो एक परोपकार, आणि हा परोपकाराचा खूप मोठा संस्कार एका आपल्या व्यक्तिगत पातळीवर आपण करत असतो, पण सामूहिक पातळीवर आपल्याला काहीतरी समाजाशी देणं लागतं आणि आपण ते केलं पाहिजे. आणि ह्यांची वारी निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे, ही माझी सामाजिक जबाबदारी आहे. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वाटतं आणि तो त्याच्यासाठी धडपडतो. हा जो आहे ना की आपल्याला सहिष्णुतेचा आणि आपल्याला व्यापक करणारा, जेव्हा आपण आज वेगवेगळ्या पद्धतीने आपण समाजात एक तुटलेपण, संवाद हरवलाय असं आपण म्हणतोय, माणसं एकटी झालेली आहेत, ह्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की 18 ते 21 दिवस आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि त्या निमित्ताने आपण समाजाशी एकरूप होऊयात असं जे प्रत्येकाला वाटतं. आणि प्रत्येक जण आपापल्या पातळीवर, मग भजनी मंडळ असेल त्या सगळ्या येऊन विश्रांतवाडीपासून गावात येणं एवढं चालतात, काही जण सासवडपर्यंत जातात, काही जण आळंदीला जातात. तर हे असणं आहे ना, ही आपापल्या पद्धतीनं त्या परंपरेला साथ देणं आहे, आकार देणं आहे, त्याचा भाग होणं आहे आणि मुळात स्वतः व्यापक होणं आहे. हा जो वारीचा मूळ उद्देश आहे तो होतो. आणि मला असं वाटतं की वारीच्या निमित्ताने आपण अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवतो. हे समाजाला आवाहन करणे, समाजाला अपील करणे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात ही समाज माध्यमं, सोशल मीडिया आहे, तरीही आपल्याला वारीची ओढ असते, वारीची तयारी असते आणि आपल्याला असं वाटतं ते पालख्यांचं दर्शन घेऊन आलंच पाहिजे, तिथं डोकं टेकवलंच पाहिजे. ही जी ओढ आहे ती कमी नाही होणार, ती कधीच कमी नाही होणार. हा त्या वारीचा एक वेगळा गुणधर्म आहे, वेगळा काय म्हणूया, ओढच आहे ती प्रेमाची. तर ती महत्वाची आहे आणि ती चालू राहते, चालू राहील, याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसणारच आहे. इतका सुंदर तुम्ही आम्हाला दृष्टिकोन दिलात. म्हणजे वारीकडे बघण्याचा जो एक आजपर्यंतचा आमचा भाग होता किंवा आमची जी नजर होती त्याला तुम्ही वेगळाच आयाम दिलात आज बोलता बोलता. आणि मुळात आश्वासक वाटलं या शेवटच्या उत्तरानं सर्वाधिक, कारण ही वारी अशीच अखंड चालत राहील आणि त्या पांडुरंगाला आपण माऊली म्हणतोच आणि माऊलीकडे जाण्याची ओढ आपल्या प्रत्येकालाच असते, कायम राहील आणि ही वारी अशीच चालती राहील. पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये आणखीन वेगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचंय, तर तेव्हा नक्की संवाद साधणार आहोत. इकडे या विषयाला आज पूर्णविराम देऊया. मनापासून आभार.